नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वेरळ शिव रस्त्यासाठी मंगेश मोरेंचं उपोषण स्थगित। रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। रायगडच्या पालकमंत्रीपदाची भरत गोगावलेंची इच्छा पूर्ण। नाशिकची जबाबदारी गिरीश महाजनांकडे। सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 आढावा बैठक खेड येथे पार। एक राखी जवानांसाठी चिपळूणमध्ये 1200 विद्यार्थ्यांची भव्य राखी रॅली। आणि श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत कावड यात्रेचा उत्साह। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील वेरळ भोसले अलसुरे निळी कोंडिवली मार्गे शिव या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर स्थगित करण्यात आले। गेल्या 7 वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या आणि गेल्या 3 वर्षात अत्यंत दयनीय झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 15 ऑगस्ट पासून हे उपोषण सुरू होतं। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वेरळसह भोसले अलसुरे निळी कोंडिवली आणि शिव परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। या प्रश्नावर ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने आंदोलनाला पाठिंबा दिला। उपोषणादरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। मात्र निधी मंजूर होईपर्यंत नागरिकांनी खड्ड्यांमधून प्रवास करायचा का असा सवाल करत सध्या पडलेले खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी करण्यात आली। तसेच या रस्त्याच्या कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेकडील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्याचं डांबरीकरण करण्यात येईल असं आश्वासन शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलं। या आश्वासनानंतर मंगेश मोरे यांनी उपोषण स्थगित केलं। शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आमरे यांच्या उपस्थितीत फळांचा रस देऊन मंगेश मोरे यांचं उपोषण सोडवण्यात आलं। आता 2.5 कोटींचा निधी कधी मंजूर होणार, रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कधी वर्ग होणार आणि प्रत्यक्ष डांबरीकरण कधी सुरू होणार याकडे वेरळसह परिसरातील ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मंगेश मोरे यांनी दिलाय। मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे। आज नाईलाजान मला 15 ऑगस्ट 2026 जो आपला स्वातंत्र्य दिवस असतो त्या नाईलाजान मला खरं तर त्या दिवशी मला बसायला आम्हाला बरं नाही वाटत, पण त्या नाईलाजान मला या उपोषणाला बसायला लागले आणि आजचा माझा 3रा दिवस आहे उपोषणाचा। माझा आमरण उपोषण आहे आणि त्याच्यात प्रशासन आणि शासन कोणतेही अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही त्यांनी। तुमचं उपोषण नेमकं कशासाठी आहे? आमचं उपोषण आहे ते खेड रेल्वे स्टेशन ते भोसता अलसूर कोंडविल निलिक आणि शिव आष्टी या मार्गाने जो रोड जाणार आहे तो भरपूर वर्ष खराब झाला आहे। म्हणजे आताची गोष्ट नाही, 1 वर्षाची 2 वर्षाची गोष्ट नाही ते तो जो रस्ता जो आहे आता मी बोललो तो रस्ता जवळजवळ 7 वर्ष खराब आहे आणि ह्या 2-3 वर्षात तर त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि अशी परिस्थिती झालेली आहे आता तिथे की तुम्ही एकही खड्डा वाचू शकत नाही। आमचा खरोखर त्या ज्या पट्ट्यातली लोकांचं जे रोजचं येणं जाणं असतं त्या लोकांना खरोखर आमचा सलाम आहे की ह्या आपल्या बाजूच्या शहरच्या लोकांनी किंवा गावातनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे की तो रोड बघा। रत्नागिरी जिल्ह्यात एकच रोड असा आता आहे खेड तालुक्यातला की रेल्वे स्टेशन मार्गे कोंडविल रस्ता आणि भोसता वगैरे ती गावं येतात। अत्यंत खराब आहे। प्रत्येकाने मागणी केलेली आहे, प्रत्येकजण दरवेळी आपल्या आपल्या प्रयत्नांनी। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। प्रशासनाकडून कोण तुम्हाला भेटायला चर्चा करायला कोण आलं होतं का? उपोषणाला 2 वेळा जिल्हा परिषदचे अधिकारी मिश्राफ साहेब आलेले, त्यांनी काय आम्हाला तोडगा निघाला नाही। ते बोलतात की आम्ही 2.5 कोटी रुपये वरती मंजुरीला पाठवले, ते माझ्याकडे पण आहे का ते, पण ते बोललो आम्ही त्यांना काय बोललो की 2.5 कोटी रुपये जे आहेत ते तुम्ही त्वरित मागणी करा की 2 महिन्यात मंजूर करून नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत रोड नवीन चालू करा आणि आता सध्या खड्डे पडलेले आहेत ते डागाडुगी सिमेंटनी चांगल्या याच्यानी भरून द्यावे ही आमची त्यांना विनंती होती। आता तुमची प्रामुख्याने मुख्य मागणी काय असणार आहे आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची प्रामुख्याने आताची भूमिका आहे की आता पडलेले खड्डे त्वरित चांगल्या पद्धतीने भरावे। जेव्हा पाऊस नसेल तेव्हा पटकन ते सिमेंट कॉन्क्रीटने भरावे आणि जो निधी उपलब्ध करायला त्या लोकांनी शासनाने पाठवलेला 2.5 कोटीचा ते माझ्याकडे असं पत्र आहे ते तुम्ही करायला पाठवलं आहे आम्हाला सांगितलं आहे, पण तो त्वरित 2 महिन्यात निधी मंजूर करून नवीन रस्ता लवकर करावा ही आमची सगळ्या जनतेची मागणी आहे। आणि जर तसं नाही केल्यानंतर आम्ही या उपोषणावर ठाम राहणार आहे। गेले 2 दिवस तुम्ही पाठीमागे उपोषणाला बसला होतात,
खरं तर उपोषण हे नेहमी समोर केलं जातं, तुम्ही कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला उपोषण करतो, काय कारण होतं? तर त्याचं कारण आहे की मी 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसणार होतो. मी 14 ऑगस्टला मी माझे माननीय BDO ऑफिसर इथे आहेत, BDO साहेब, त्यांच्याशी मी बोलणं केलं. जवळजवळ अर्धा तास आमची चर्चा झाली. तर ते मला बोलले की तुम्हाला इथे आम्ही मांडव टाकून किंवा मंडप टाकून देणार नाही, तुम्हाला कसं काय तुम्हाला. मी त्यांना बोललो साहेबांना मग मला पावसात बसायला लागेल. तो बोलला आमचा काय प्रश्न नाही, मला बोलतात तर आम्ही तुम्हाला इथं मंडप टाकून देणार नाही. तर आमच्याकडे काय एवढी आर्थिक परिस्थिती नव्हती की इकडे मंडप टाकून चांगला कुठे बाजूला, म्हणून आम्ही ती बाजूची घेतली. आम्हाला जर त्यांनी परवानगी दिली असती तर आम्ही इथं छोटासा मंडप टाकून बसणार होतो. आज तुम्ही ज्या रस्त्यासाठी उपोषण करताय तो रस्ता गुहागर विधानसभा मतदारसंघात येतो. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झालं होतं का? बोलणं म्हणजे त्यांच्याशी मी पत्रव्यवहार केला आहे, त्याची मला पोच पण आलेली आहे भास्कर रावची. ज्या विषयाची सगळ्यांना मी निवेदन दिली तसं पण निवेदन मी भास्कर शेठना दिलेलं आहे. महायुती सरकारमध्ये गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्री पद मिळवण्याची गोगावलेंची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. रायगडमध्ये शिंदे सेनेचे भरत गोगावले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अदिती तटकरे या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होत्या. दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा करण्यात येत होता. अखेर सरकारनं दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवत रायगडची जबाबदारी भरत गोगावले तर नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहे. या नियुक्त्यांमुळे महायुतीतील दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा अनेक महिन्यांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपलाय. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक खेड नगर परिषद सभागृह येथे पार पडली. या योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण विकासात्मक उपक्रम राबवून जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला चालना दिली जाणार असल्याचं प्रतिपादन सिंधुरत्न कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय नातूर यांनी केलं. 18 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला मंजुरी देण्यात आली असून त्या अनुषंगाने विविध विकासात्मक अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेऊन व नागरिकांशी संवाद साधला. या बैठकीला भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंत तामणकर, ज्येष्ठ नेते राजूभाई रेड्डीस, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण खेड तालुका अध्यक्ष विनोद चाळके, संभाजी देवकाते, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, युवा मोर्चा शहर अध्यक्ष स्वराज गांधी, शहर चिटणीस अनिकेत पवार, युवा मोर्चा शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, चिटणीस अनिकेत भालेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा खेड शहर शक्ती केंद्र वैजिश सातवेकर, शशांक सिंकर, चिपळूण तालुका अध्यक्ष महेश तटकरे, प्रणव हापुसकर, अमोल बोगसकर, ॲडव्होकेट मिलिंद चाडकर, शैलेश धारिया, महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष आशाताई संतरे, उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा प्रेरित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर मांगी, विजय पवार, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के, अविनाश वैद्य, भाजप व युवा मोर्चा आणि महिला मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण शहरात जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला. परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने एक राखी जवानांसाठी या उपक्रमांतर्गत तब्बल 1200 विद्यार्थ्यांनी भव्य राखी रॅली काढली. युनायटेड इंग्लिश स्कूल पासून चिपळूण पोस्ट ऑफिस पर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांसाठी पोस्टमनकडे सुपूर्द केल्या. हातात तिरंगा, लेझिम पथक आणि भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण चिपळूण शहर दुमदुमून गेलं. रॅलीपूर्वी शाळेत राखी पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नगराध्यक्ष उमेश सतपाळ, निवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव शिंदे, युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय बनसोडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान विद्यार्थी श्रीतेज समेळ याने गाराणे घालत देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी प्रार्थना केली. दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि जवानांप्रती कृतज्ञतेची भावना रुजवण्याचा संदेश देण्यात आला. प्राणाची आहुती आपल्या संरक्षणासाठी देते, ते 24 तास त्या ठिकाणी राबत असते. त्यांच्यासाठी आपण या छोटासा एक कार्यक्रम घेतोय की त्यांना ज्या रक्षाबंधनच्या निमित्त ज्या राख्या आहेत ते आपण सगळं पाठवत आहेत. आज सगळेजण रॅली करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण सर्वांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी परशुराम एज्युकेशन संस्थेच्या मार्फत या ठिकाणी राबवलाय. मी सर्वांचे या सर्वांचे या निमित्त मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. पवित्र श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कावड यात्रेत नागरिक, भाविक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या पायी कावड यात्रेला स्वामीनगर खेडशी येथून सुरुवात झाली. त्यानंतर साळवी स्टॉप, मारुती मंदिर, जयस्तंभ मार्गे यात्रा श्री काशी विश्वेश्वर मंदिर, राजीवडा येथे पोहोचली. या कावड यात्रेसाठी भारतातील विविध पवित्र नद्या आणि सरोवरांचं जल तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचं जल संकलित करण्यात आलं होतं. हे पवित्र जल कावडीतून वाहून नेत भाविकांनी भगवान शंकराचं दर्शन घेतलं. श्रावण मासाच्या निमित्ताने निघालेल्या या कावड यात्रेमुळे संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृह खेड या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मा तुझे सलाम या आंतरशालेय समूह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक तर समूह नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षिका सौ श्वेता चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन माननीय डॉक्टर उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून खेड शहरातील रुक्मिणी निवास नगरपालिका क्वार्टर्स जवळ वाणीपेठ येथे यश साळवी यांच्या चिल झोन 99 गेमिंग हब अँड स्नूकर क्लबचा भव्य उद्घाटन सोहळा गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. या प्रसंगी शिवसेना उपनेते संजयराव कदम, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, खेड तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगराध्यक्षा सौ माधवीताई गुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, नगरसेवक सुनील दरेकर, नगरसेवक संजय मोदी, मीनार चिखले, प्रेमल चिखले, माजी नगरसेवक अंकुश विचारे, अजय माने, युवासेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, साहिल गुटाला, मानस उपावले तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी आणि युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाल यांच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दापोली नगरपंचायतीतील अभियंता, लेखापाल, लिपिक, वरिष्ठ लिपिक, सफाई कर्मचारी, सर्व कर्मचारी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी महेश दुमाळ, नगराध्यक्ष कृपा घाल, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, नगरसेविका साधना बोत्रे, प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर, रिया सावंत, अश्विनी लांजेकर, मंदार केळकर, फिरोज गिलगिले आदी उपस्थित होते. कळंबडी बुद्रुक गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच भगवान साळुंखे यांना मानाचा राज्यस्तरीय सन क्रिस्टल पुरस्कार नुकताच बारामती येथे प्रदान करण्यात आला. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेऊन काम करणारे सरपंच म्हणून भगवान साळुंखे यांची खेड तालुक्यात ओळख आहे. या अगोदर देखील भगवान साळुंखे यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. गावच्या विकासासाठी, सामाजिक बांधिलकीसाठी आणि लोकहिताच्या कार्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पावती या पुरस्काराच्या निमित्ताने भगवान साळुंखे यांना मिळाली. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्ताराम येरापले, भगवान साळुंखे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भगवान साळुंखे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
खेड येथील माधवी बेर्डे यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल वाणीपेठ महिलांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाणीपेठेतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रत्नागिरीतील प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त अखंड नाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. श्रावण महिन्याचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या नाम सप्ताहादरम्यान दररोज आरती, श्रींची महापूजा, सुश्राव्य भजन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. नाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. नमस्कार. आज श्री स्वयंभू काशीश्वर देवस्थान राजिवडा सालाबाद प्रमाणे परंपरेप्रमाणे या ठिकाणी आज नामसप्ताहाचा कार्यक्रम बरोबर दुपारी 12:30 वाजता देवाचा सप्ताह बसणार आहे. या सप्ताहामध्ये 7 पहारेकरी भजनी मंडळ, उत्सव समितीचे सगळे सदस्य आणि तमाम सगळे भाविक यांच्या वतीने हा सगळा श्रावण मासातील नामसप्ताहाचा आणि श्रावण मास अगदी उत्साहाने आनंदाने साजरा होत आहे. आणि या ठिकाणी या देवस्थानाकडे आत्ताच कावड यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी करून गेलेत. अतिशय गर्दी खूप होती आणि असा हा चांगला श्रावण मासातला कार्यक्रम सगळं भाविकांच्या वतीने आपण साजरा करतो आहे. सर्व भाविकांनी सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी देवस्थानच्या वतीने विनंती करतो आणि सगळ्यांना आजच्या दिवशी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभो. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील पुरातन श्रीदेव गांधारेश्वर मंदिरात श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या जागृत शिवमंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रावणी सोमवार निमित्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी चिपळूण शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले होते. भाविकांनी भक्तिभावाने भगवान शंकराचं दर्शन घेत पूजा अर्चा केली. श्रीदेव जुना कालभैरव ट्रस्टच्या वतीने मंदिराचं व्यवस्थापन केलं जातं. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.